आईंची तब्येत कशी आहे तसं? बरी आहे, पण अजून पूर्णपणे ती धक्क्यातनं नाही सावरली. नीट खातपीत सुद्धा नाहीत त्या. म्हणजे करायचे म्हणून व्यवहार करतात. होत्याचं नव्हतं झालं सगळं. आणि आबासो ते कसे आहेत? ठीक आहे. आता आपलं घर पुन्हा पहिल्यासारखं होईल की नाही याची शंका वाटते मला. होईल हो, होईल सगळं व्यवस्थित. देवावर विश्वास ठेवावा आपण. त्याच्यावरच विश्वास ठेवून सगळं चाललंय. बरं ते जाऊ दे, साखरपुड्याच्या तयारीचं काय? म्हणजे काही काम असेल तर सांगा ना, माझ्यासाठी किंवा विशाखासाठी. ते तुम्ही ऑलरेडी केलेलं आहे. तुमचं येणं हो. बाकी सगळं काय आपोआप होईल. नाही तरी पण डॅड काही तयारी. अगं इथे फुलांपासून मुलांपर्यंत सगळी तयारी कॉन्ट्रॅक्टर करतो. मुलं? हा म्हणजे सर्व्हिस देणारी. अर्थात आपल्याकडे साखरपुड्याला काही फार गर्दी नसणार आहे, आपली आपणच असणार. ते सगळं झालेलं आहे. त्याची काळजी सोडा आणि तुम्ही दमला असाल जाऊन जरा एक झोप काढा. संध्याकाळी मस्तपैकी फ्रेश असाल. डॅड आम्ही फ्लाईटनं आलो, चालत नाही दमायला. नाही पण तरी झोपेची कल्पना काही वाईट नाहीये. ए फटके दे ना झोपलास तर. ए चल ना आपण बाहेर जाऊया, दिल्ली बघू. तू बऱ्याच वर्षात माझ्यासाठी ड्रेस पण नाही घेतलायस. वर्षात? ते काय असेल ते. आपण आता ताबडतोब बाहेर जातोय. काकू आम्ही येतो दुपारपर्यंत, चालेल ना? धावेल. गाडी घेऊन जा माझी. नको नको, रिक्षाने फिरू ना. बघा इथले रिक्षावाले टोप्या घालतात. हे बघू आम्ही. तू येणारच विशू? नाही नाही तुम्ही जा, मी मॉमला हेल्प करते. तिच्याशी खूप गप्पा मारायच्या. ओके. चल. अगं हो हो. शैलू कुठे आहे ग? त्याच्याशी मला जरा जास्त प्रेमाने गप्पा मारायच्या. आया त्याच्या खोलीत आहे. हो ना? ते जरा हळू.
No. Listen to me, please, Dr. Bhattacharya. You mean to say in all the cases of burning, there is usually present carbon monoxide residue in the tissues. So it would be virtually impossible to tell that the person who had met death due to carbon monoxide poisoning, which was administered through fumes liberated from the exhaust of motor vehicles, or by being asphyxiated and burnt in burning houses. Is that right? Okay. Doctor, sorry to bother you at this hour. Good night. एक्सपर्ट्स म्हणे काय सिद्ध करता येत नसेल तर काय उपयोगी आहे. शी. समर पण ना लाग ना. कुणीतरी माझ्या मनासारखं वागा रे. शी. समर पण जाऊन बसलाय नागपूरला. Damn it. वा, काय सुंदर ओळ आहे. ऐकता का? ऐका, लॉंग फेलोची कविता आहे. बीएच्या कोर्स मध्ये वाचली होती. लॉंग फेलो इतक्या वर्षानंतर आता हातात पडल्या ती ओळी. ऐका, लाईफ इज रियल, लाईफ इज अर्नेस्ट, grave is not its goal. From dust we come, to dust we go, was not spoken of the soul. म्हणजे मरण हा आयुष्याचा अंत नाही. मातीतून जन्माला आलेले मातीतच जातात, पण माणसाचा आत्मा हा मातीचा नसतो. त्यामुळे सुलक्षणा, झोप आले का? नाही म्हटलं, झोप आले का? तुमचं वाचन झालं असेल तर दिवा घालवून टाका. आई आबा, चला आईस्क्रीम खायला जाऊया. अरे वा, आईस्क्रीम म्हणजे कल्पना चांगली आहे. नको. आई चल ना ग प्लीज, मला खूप कंटाळा आलाय ग. बरं कंपनी म्हणून तरी चला. आणि मला माहिती आहे बा, समोर आईस्क्रीम पाहिलं ना की आई कुणाला ऐकायची नाही. चला चला चला. रमा, एकदा सांगितलं ना तुला. आणि आता श्रावणी नाहीये तर तू हट्ट धरणार आहेस का? नाही, हट्ट करण्यात रावणीचा हात कुणी धरू शकत नाही. नाही पण प्रयत्न करायला काय हरकत आहे. चला ना. ए रमा, असं करा, तुम्ही मुलं जा. आता कोण मुलं आबा? आपल्या घरातली सगळी मुलं तिथे दिल्लीला जाऊन बसले. आणि जान्हवीला विचारलं तर त्यांचे साहेब आज त्यांचा अभ्यास घेणार आहेत म्हणे. आता ही काय अभ्यास करायची वेळ का? मी कोणाबरोबर जायचो? जाऊ दे, मी जीजी बरोबरच जाते. आई, तुझ्यासाठी पॅक करून आणू तुझा आवडता स्ट्रॉबेरी स्कूप? नाही, नकोय मला. आईस्क्रीमला नाही म्हणालीस का? काय झालं? तुम्ही चहा सोडलात का? काय झालं?
रात्रीचं ते बारीक अक्षर वाचत बसू नका. अशानं डोळे दुखतात मग. सर मी आत येऊ? Yeah. Coming. सर 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 Hey, कौन है? कौन आते हैं? सर मी डॉक्टर समिधा. समीदा. सर That new resident. या सर. माझ्या घरी काय करताय तुम्ही? घरी? सर 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 तुम्ही हॉस्पिटलमध्ये आहात. सर प्लीज जागे व्हा ना. सर प्लीज. तुम्ही हॉस्पिटलमध्ये आहात. हॉस्पिटल? काल रात्री ते उशीर ऑपरेशन झोप नाही झाली. सर ऑपरेशन हे लक्षात आहे ना तुमच्या? मी पेशंटला ओटी मध्ये घेतलंय, तुम्हाला सांगायला आले. आज आत्ता ऑपरेशन? नाही नको. तुम्ही डॉक्टर आशाला त्यांना बोलवा प्लीज. पण सर तुम्ही Please tell her I'm not in a position to perform the surgery. Please tell her. फालतू एगोपाई एका माणसाचा जीव धोक्यात नाही घालू शकत मी. प्लीज I'm sorry. सर अजून 15 मिनिटं आहेत. इफ यू फील नाही ग मुली, माझे हात नाही स्थिर होणार माहित आहे ना मला. तू जा ना बाबा, तू प्लीज. जाते सर, पण एकच सांगते, वैयक्तिक दुःखापोटी तुम्ही हजारो पेशंटना स्वतःच्या ज्ञानापासून दूर ठेवताय. तुम्ही केवळ स्वतःवरच अन्याय नाही करत आहात, तर त्या हजारो पेशंटवरती अन्याय करताय. घोर अन्याय.
पडलात काय लगेच? उठा. आता काय झालं? विसरलात ना? माझा अभ्यास घेणार होता तुम्ही. विसरलो नाही काय मी? तूच म्हणालीस ना मी रात्री पेपर सोडवणार आहे म्हणून. हो, मग पण तुम्ही नाही झोपायचं. अरे कमाल आहे, तू पेपर सोडवणार आहेस, मी जागा राहून काय करू? वा, असं कसं? तुम्ही झोपलात तर मी पेपर कसा सोडवणार? तुम्ही लक्ष दिलं पाहिजे माझ्याकडे. हे बघ जानू, माझा तुझ्या प्रामाणिकपणावरती संपूर्ण विश्वास आहे आणि मला गॅरंटी आहे की तू अजिबात कॉपी करणार नाहीस. आता एखाद्या शहाण्या मुलीसारखा माझा आशीर्वाद घे. यशस्वी भव आणि लाख पाऊ पेपर सोडवायला. गुड नाईट. तसंच करा तुम्ही नेहमी. तुम्हाला मी शिकले काय किंवा अडाणी राहिले काय? काय फरक पडतोय? सुरुवातीपासून प्रत्येक बाबतीत तुम्ही अशीच चालढकल करत आलेले आहात. तुम्हाला मी अडाणीच राहायला पाहिजे ना, म्हणजे आयुष्यभर माझी थट्टा करायला मोकळे. उद्या माझ्या क्लासची पहिली टेस्ट आहे. इतक्या वर्षांनी मी परीक्षेला बसणार आहे. माझा कॉन्फिडन्स वाढावा म्हणून मी तुम्हाला म्हटलं की माझ्या बरोबर बसा. तुम्ही नुसते माझ्या जवळ बसला असतात ना तरी माझा मलाच विश्वास वाटला असता. झोपा, तुम्ही झोपा. मी पास झाले काय किंवा नापास झाले काय, तुमची झोप मात्र पूर्ण व्हायला पाहिजे.